नमस्कार सर्वांना. बघा, मी आज बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी. त्यासाठी मी हे शेवग्याच्या शेंगा आहे ना अशा कापून घेतल्या. याच्यावरची साल पण काढून घेतलेली आहे थोडी थोडी. इथे एक कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आला लसणाची पेस्ट घेतलेली आहे, खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे. कांदा आणि टमाटर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं. कांदा आणि टमाटर मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. गॅस ऑन करायचा. त्याच्यावरती कढई ठेवायची. तेल गरम झालेली आहे. एक माप तेल टाकायचं. तेल गरम झालेलं आहे. मोहरी टाकायची, जिरा, अद्रक लसूणचं पेस्ट छान मिक्स करून घ्यायचं. लसणाला आणि अद्रकला छान भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत. कांदा आणि टमाटा मिक्सरला बारीक केलेला आहे ते पण टाकायचा, परतून घ्यायचं. मीठ, हळद परतून घ्यायचं व्यवस्थित. कांदा लालसर होईपर्यंत परतायचं. 1 चम्मच लाल तिखट, घरचा मसाला काळा परतून घ्यायचं. खोबऱ्याचं वाटण, मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी मिक्स करून घ्यायचं. मसाल्यानं तेल सोडलेलं आहे. शेवग्याच्या शेंगा टाकायच्या त्याच्यामध्ये, परतून घ्यायचं. दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे, त्याच्यामुळे पाणी प्लेटवर गरम करून घ्यायचं. प्लेटवरचं पाणी गरम झालेलं आहे, त्याला आता भाजीत टाकायचं आपण. बघू शकता, थंड पाणी टाकले ना तर भाजीची चव जाते. कोथिंबीर टाकायचा. 10 मिनिटं प्लेट ठेवायची याच्यावर. 10 मिनिटं झालेले आहेत. बघू शकता, शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून तयार झालेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा साधी, सिंपल आणि सोप्या पद्धतीने बनवलेली शेवग्याची शेंगाची भाजी कशी झाली.